नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर समृद्धीनं आरतीनं आज मित्रांनो शेंगोळ्या तयार करायला सुरुवात केली आणि बऱ्याचशा तयार झाल्यात. तर ह्या शेंगोळ्या म्हणजे कशापासून बनवतात मित्रांनो माहिती आहे का? तर हुळावळीच्या पिठापासून ह्या बनवतात, कच्च्या पिठापासून, म्हणजे बोजून नाही घ्यायचं. तर हे पहा, एकदम समृद्धीनं आरती व्यवस्थित करते, चांगली. तर या बा अशा करून घ्यायच्या. ते बऱ्याच दिवसापासून चालतं आमचं का शेंगोळे बनवू. तर आज केली बनवायला सुरुवात पुरींनी. समृद्धीला पण चांगल्या वळणदार बनवते. त्यात समृद्धी काय बनवते? शेंगोळी बनवते. ते बा अशी बनवून घ्यायची पूर्ण. आणि हे शेंगोळे बनवतात नाही का मित्रांनो, ते होळावळं नाही का राहतात, ते आमचं घरचंच होतं. बरंच झालं असतं, जवळजवळ 10-12 पायल्या म्हणजे झालं असतं, म्हणजे 50-60 किलो आपल्या किलोच्या भाषेत म्हटलं तर. ते वांदराने पार खाऊन टाकलं, त्याच्यामुळं थोडक्यातच झालं. दरवर्षी हे राखणी केली तर आम्हाला जवळजवळ पोताभर होळावळं होतात. पण ह्या वर्षी काय राखणी करून नाही ठेवलंच नाही वांदरांनी. तर वांदरं भरपूर झाले तर आमच्याकडे, त्याच्यामुळं काही हे टिकायलाच मार्ग नाही कोणताही माल म्हटलं तर. त्याच्यामुळं मग कसं आहे, बी भरण झाला म्हणजे त्याच्यामुळं टेन्शनच काही राहिलं नाही. बी भरण झाला म्हणजे विकत घ्यायचं, तर घरचं होळावळं राहिलं कसं आहे पुढच्या वर्षाला. असे बनवतात ते शेंगोळी. आरतीला ना समृद्धीला पूर्ण रेसिपी माहिती कशी बनवायची ते. आरतीला समृद्धीला पूर्ण स्वयंपाक आरतीला करता येतोय. ही आरती आहे आणि ही बारकी समृद्धी. या आरतीला पूर्ण स्वयंपाक करता येतोय, फार पोळ्यांचाही स्वयंपाक करता येतोय तिला. तुम्ही मित्रांनो मग असा होळवळ्याचं कच्चा पीठ राहत आहे, ते आपल्या गिरणीमध्ये नाही तर जात्यामध्ये दळून घ्या. आणि असं आपल्या किती लाद आहे तेवढं मापात पीठ कालवून आणि मग हे शेंगोळे करा. तर एकदम हे आपले गावरान हुळगे राहतात, त्याच्यामुळं एकदम चव चांगली येते. कारण कशी दुसऱ्या पिकाला आपला खत मारतात आणि हे होळावळा म्हणजे बिगर खताचा राहतो, त्याच्यामुळं एकदम चांगल्या चवीला चविष्ट लागत आहेत ते हे शेंगोळी. तर या पा पूर्ण तयार होत आल्यात, आता थोडक्यात राहिल्यात. समृद्धीनं केले शेंगोळी कढईमध्ये टाकायला सुरुवात. चूल पेटवून चांगले उकळे आले पाण्याला. गप्पा टाक. चवीनुसार मित्रांनो कालवणात मीठ टाकले. आता चाले फोडणी द्यायचं काम. ही दगडीची ठिकरी राहते, त्याच्यावर लसूण जिरा टाकून तेल टाकून कशी फोडणी द्यायची आता ते पहा. एकदम ठणठणीत आता फोडणी द्यायचं काम चालू आहे. त्या बा दिली फोडणी आणि असे वरून झाकण ठेवून घ्यायचं, आतल्या आत वाफ दाडपली पाहिजे, नाहीतर मग त्या फोडणीला काही उपयोग राहत नाही.
कसा आवाज येतो पहा. कालवणाची फोडणी दिल्यानंतर समृद्धीनं हे भांडं वाढायला सुरुवात केलं आहे जेवायला. तर हे पहा. आणि मला पण वाढलंय समृद्धीनं. हे पहा. चला तर मित्रांनो, करतो जेवायला सुरुवात मित्रांनो. तर व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका. लाईक करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला आपल्या चॅनलला ओमकार समृद्धी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर थांबूया मित्रांनो इथंच. धन्यवाद.